सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। खानिलाग्न्यब्धरित्र्यन्तं स्रक्फणीवोद्गतं यतः ध्वान्तच्छिदे नमस्तस्मै हरये बुद्धिसाक्षिणे अलब्ध्वातिशयं यस्माद् व्यावृत्तास्तमबाधयः गरीयसे नमस्तस्मा अविद्याग्रन्थिभेदिने। अष्टषष्टितमः श्लोकः। एवं तावद् अनानात्वे ब्रह्मणि ज्ञानकर्मणो समुच्चयो निराकृतः। अथाधुना पक्षान्तराभ्युपगमेनापि प्रत्यवस्थाने पूर्ववद् अनाश्वासो यथा तथा अभिधीयते। तत्र व्याख्यानं नानात्वशून्यम् अद्वयं ब्रह्मेत्युपगम्य तज्ज्ञानस्य कर्मणा समुच्चयो निराकृतः। एतावत्पर्यन्तं ज्ञानकर्मसमुच्चयः निराकृतः। तत्र ज्ञानं कीदृशं स्वीकृतम् इत्युक्ते नानात्वशून्यम् अद्वयं यद्ब्रह्म तस्य ज्ञानम्, अखण्डस्य ब्रह्मणः ज्ञानम्। सिद्धान्तिमते ब्रह्म अखण्डं भवति, एकमेवाद्वितीयम्। तत्र सजातीयं वा विजातीयं वा, सजातीयो वा विजातीयो वा स्वगतो वा भेदः नास्ति। तादृशं ब्रह्म अस्माभिरभ्युपगम्यते सिद्धान्तिभिः। तादृशं ब्रह्म अभ्युपेत्य तज्ज्ञानस्य इत्युक्ते तादृशस्य ब्रह्मणः ज्ञानस्य कर्मणा समुच्चयः एतावत्पर्यन्तं निराकृतः। इतः अग्रे कस्यचिदन्यस्य वादिनः मतम् अभ्युपेत्य ज्ञानकर्मणोः समुच्चयः निराक्रियते। तन्मते ब्रह्म कीदृशम् इत्युक्ते ब्रह्म अखण्डं न भवति। तन्मते ब्रह्म द्वैताद्वैतात्मकम् इत्युक्ते तत्र ईषद्भेदो वर्तते। जीवात्मनां ब्रह्मणः ईषद्भेदो वर्तते। भेदोऽप्यस्ति अभेदोऽप्यस्ति। एवं स्वीकृत्य इत्युक्ते ब्रह्म द्वैताद्वैतात्मकम्। ब्रह्मणि द्वैतम् अपि वर्तते, अद्वैतम् अपि वर्तते। तादृशं ब्रह्म अभ्युपगमे अपि यद्यपि अयं न सिद्धान्तः, अयं कस्यचित् अन्यस्य एकदेशिनः मतम् इदं, तदभ्युपगमे अपि ज्ञानकर्मणो समुच्चयः न सम्भवति इत्येतत् इदानीं प्रदर्श्यते। सम्प्रति द्वैताद्वैतात्मकं ब्रह्म इति अभ्युपगमे अपि न सम्भवति। न सम्भवति इत्युक्ते ज्ञानकर्मणोः समुच्चयो न सम्भवति इत्याह। एवं तावदिति मूलम्। एवं तावद्
ಅನಾನಾತ್ವೇ ಬ್ರಹ್ಮಣಿ ಜ್ಞಾನಕರ್ಮಣೋ ಸಮುಚ್ಚಯೋ ನಿರಾಕೃತಃ. ಏತಾವತ್ಪರ್ಯಂತಂ ಅನಾನಾತ್ವೇ ಬ್ರಹ್ಮಣಿ, ಬ್ರಹ್ಮ ಅನಾನಾತ್ಮಕಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅದ್ವೈತಾತ್ಮಕಂ ಬ್ರಹ್ಮ, ಏಕರಸಂ ಬ್ರಹ್ಮ ಇತಿ ಸಿದ್ಧಾಂತೆ ಜ್ಞಾನಕರ್ಮಣೋ ಸಮುಚ್ಚಯಃ ನಿರಾಕೃತಃ. ಅಥ ಅಧುನಾ ಪಕ್ಷಾಂತರಾಭ್ಯುಪಗಮೇನ ಅಪಿ ಪ್ರತ್ಯವಸ್ಥಾನೆ ಯದಿ ಕಶ್ಚಿತ್ ಪಕ್ಷಾಂತರಂ ಸ್ವೀಕೃತ್ಯ ಕಶ್ಚಿದ್ವಾದಿ ಬ್ರೂತೆ ತಥಾಪಿ ಪೂರ್ವವತ್ ಅನಾಶ್ವಾಸಃ. ಅನಾಶ್ವಾಸಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪೂರ್ವವದೇವ ಜ್ಞಾನಕರ್ಮಣೋ ಸಮುಚ್ಚಯಃ ನ ಸಂಭವತಿ. ಜ್ಞಾನಕರ್ಮಣೋ ಸಮುಚ್ಚಯೇ ಅನಾಶ್ವಾಸಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸಮುಚ್ಚಯೇ ಪ್ರಾಮಾಣ್ಯಂ ನ ವಕ್ತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ. ಸಮುಚ್ಚಯಃ ನೋಪಪದ್ಯತೆ. ಯಥಾ ತಥಾ ಅಭಿಧೀಯತೆ. ಯಥಾ ಪೂರ್ವವತ್ ಅನಾಶ್ವಾಸಃ ತಥಾ ಅಭಿಧೀಯತೆ. ಯಥಾ ಜ್ಞಾನಕರ್ಮಣೋ ಸಮುಚ್ಚಯೋ ನ ಸಂಭವತಿ ತಥಾ ಇದಾನೀಂ ಅಭಿಧೀಯತೆ. ತತ್ರಾಪಿ ಅವಾಂತರಪಕ್ಷಾಃ ಸಂತಿ ತದಗ್ರೆ ಸ್ಪಷ್ಟೀಭವಿಷ್ಯತಿ. ಇದಾನೀಂ ಶ್ಲೋಕಂ ಪಶ್ಯಾಮಃ. ಅನುತ್ಸಾರಿತನಾನಾತ್ವಂ ಬ್ರಹ್ಮ ಯಸ್ಯಾಪಿ ವಾದಿನಃ ತನ್ಮತೇನಾಪಿ ದುಸ್ಸಾಧ್ಯ ಜ್ಞಾನಕರ್ಮ ಸಮುಚ್ಚಯಃ. ಯಸ್ಯಾಪಿ ವಾದಿನಃ, ಯಸ್ಯ ವಾದಿನಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ನ ಸಿದ್ಧಾಂತಿನಃ, ಕಸ್ಯಚಿತ್ ಅನ್ಯಸ್ಯ ವೇದಾಂತೈಕದೇಶಿನಃ ಮತೆ ಬ್ರಹ್ಮ ಅನುತ್ಸಾರಿತನಾನಾತ್ವಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಬ್ರಹ್ಮಣಿ ತಸ್ಯ ಮತೆ ಬ್ರಹ್ಮಣಿ ನಾನಾತ್ವಂ ನಿರಾಕೃತಂ ನ ಭವತಿ, ಉತ್ಸಾರಿತಂ ನ ಭವತಿ. ಉತ್ಸಾರಿತಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ನಿರಾಕೃತಂ ನ ಭವತಿ, ಕಿಂತು ನಾನಾತ್ವಂ ವರ್ತತೆ. ನಾನಾತ್ಮಕಂ ಬ್ರಹ್ಮ ಅನೇಕರಸಂ ಬ್ರಹ್ಮ ತೇಷಾಂ ಮತೆ. ಯದ್ಯಪಿ ಏಕಮೇವ ಬ್ರಹ್ಮ ಕಿಂತು ತದ್ಬ್ರಹ್ಮ ಅನೇಕರಸಂ ಭವತಿ. ತತ್ರ ಅನೇಕೆ ಭೇದಾಃ ಭವಂತಿ. ಯಥಾ ಅಸ್ಮಾಕಂ ಪುರತಃ ದೃಶ್ಯಮಾನಾಃ ವಿಷಯಾಃ ಸಂತಿ. ಯಥಾ ಇದಂ ಆಸನಂ, ಆಸನಂ ಏಕಂ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ. ಯದ್ಯಪಿ ತದ್ ಏಕಂ ಕಿಂತು ಅನೇಕಾತ್ಮಕಂ ಭವತಿ. ಆಸನಸ್ಯ ಅವಯವಾಃ ಸಂತಿ. ಯಸ್ಯ ಅವಯವಾಃ ಸಂತಿ ಸಹ ವಿಷಯಃ ಅನೇಕಾತ್ಮಕಃ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ. ನಾನಾತ್ಮಕಃ ಅನೇಕಾತ್ಮಕಃ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ. ತಥೈವ ಏತೇಷಾಂ ಮತೆ ಬ್ರಹ್ಮ ಅನೇಕಾತ್ಮಕಂ ಭವತಿ. ತಥಾ ಸ್ವೀಕೃತ್ಯ ತನ್ಮತೇನಾಪಿ ಜ್ಞಾನಕರ್ಮ ಸಮುಚ್ಚಯಃ ದುಸ್ಸಾಧ್ಯಃ. ತಸ್ಯ ಮತೇನಾಪಿ ಯದಿ ವಿಚಾರ್ಯತೆ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತಸ್ಯ ಮತಂ ಅಭ್ಯುಪೇತ್ಯಾಪಿ ಯದಿ ವಿಚಾರ್ಯತೆ ತಥಾಪಿ ಜ್ಞಾನಕರ್ಮ ಸಮುಚ್ಚಯಃ ದುಸ್ಸಾಧ್ಯ ಭವತಿ. ಜ್ಞಾನಕರ್ಮ ಸಮುಚ್ಚಯಃ ನ ಉಪಪಾದಯಿತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಇತಿ ಯಂ ಪ್ರತಿಜ್ಞಾ. ಇಯಂ ಪ್ರತಿಜ್ಞಾ ಏವ ಅಗ್ರೆ ವಿವ್ರಿಯತೆ, ಉಪಪಾದ್ಯತೆ. ತಸ್ಯ ವಿಭಾಗೋಕ್ತಿಃ ಅಗ್ರಿಮಸ್ಯ ಶ್ಲೋಕಸ್ಯ ಸಂಬಂಧಃ. ತಸ್ಯ ವಿಭಾಗೋಕ್ತಿಃ ದೂಷಣವಿಭಾಗಜ್ಞಪ್ತಯೇ
तस्य विभागोक्तिः दूषणविभागज्ञप्तये। ब्रह्मात्मा वा भवेत् तस्य यदि वा नात्मरूपकम् आत्मानाप्तिर्भवेन्मोहात् इतरस्याप्यनात्मनः। तस्य दूषणविभागज्ञप्तये विभागोक्तिः तस्य मतस्य इत्युक्ते पक्षान्तरस्य तत्रापि विभागो वर्तते। यद्यपि एकः पक्षः तत्र अवान्तरभेदो वर्तते। एकस्मिन् पक्षे तद्ब्रह्म संसारदशायाम् आत्मनः भिन्नं तिष्ठति। अपरस्मिन् मते संसारदशायामपि ब्रह्म आत्मनः अभिन्नं तिष्ठति इति अत्रैव मतद्वयं वर्तते। तदेव मतद्वयम् उच्यते विभागोक्तिः इत्युक्ते तस्यैव पक्षस्य विभागस्य अवान्तरविभागस्य वचनं। कुतः क्रियते इत्युक्ते दूषणविभागज्ञप्तये। आदौ तत्र विभागद्वयम् उच्यते, ततः परं क्रमेण तद्वयम् अपि दूष्यते, निराक्रियते। व्याख्यानं भेदाभेदपक्षे जीवपरमात्मनोः संसारदशायाम् अपि अभेदं केचिदिच्छन्ति। अस्मिन्नेव भेदाभेदपक्षे केचिद्वादिनः संसारदशायाम् अपि जीवपरमात्मनोः अभेदम् इच्छन्ति। इत्युक्ते इदानीमपि संसारदशायामपि जीवपरमात्मनोः अभेदः अस्ति इति तत्र केषाञ्चिन्मतं। केचित्तु संसारदशायां भेदः एव मुक्तिदशायाम् अभेदः अयम् अन्येषां मतं। तत्रैव अन्यत् अवान्तरं मतं। संसारदशायां भेदः एव मुक्तिदशायाम् अभेदः इति एवं मतद्वयं वर्तते। इत्युक्ते भेदाभेदपक्षे एव मतद्वयं वर्तते। द्वे मते स्तः। तत्र आद्यकल्पं दूषयति। अनयोः मतयोः आद्यं मतं किं? जीवपरमात्मनोः संसारदशायाम् अपि अभेदः इति मतम् अनूद्य दूष्यते। आत्मेति श्लोकस्य पूर्वार्धं ब्रह्मात्मा वा भवेत् तस्य यदि वा अनात्मरूपकं। अत्र पूर्वार्धः उभयोरपि पक्षयोः विभागः, उभयोः पक्षयोः उपस्थापनं पूर्वार्धेन क्रियते। तस्य इत्युक्ते तस्य वादिनः ब्रह्म आत्मा वा भवेत् यदि वा अनात्मरूपकम् इति विकल्प्यते। सः भेदाभेदवादी यः ज्ञानकर्मणोः समुच्चयम् इच्छति तस्य मते विकल्पः क्रियते। ब्रह्म आत्मा भवेद्वा यदि वा ब्रह्म अनात्मरूपकं भवति वा इति पक्षद्वयं तस्य पुरतः उपस्थाप्यते। त्वन्मते
ಬ್ರಹ್ಮ ಆತ್ಮ ಏವ ವಾ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸಂಸಾರದಶಾಯಾಮ್ ಅಪಿ ಬ್ರಹ್ಮ ಆತ್ಮ ಬ್ರಹ್ಮಣಃ ಅಭಿನ್ನಂ ವಾ ಆತ್ಮ ಬ್ರಹ್ಮಣಃ ಅಭಿನ್ನೋ ವಾ ಅಪಿ ದ್ವಿತೀಯಃ ಪಕ್ಷಃ ಸಂಸಾರದಶಾಯಾಂ ಬ್ರಹ್ಮ ಆತ್ಮನಃ ಭಿನ್ನಂ ವಾ ಇತಿ ದ್ವಿತೀಯಃ ಪಕ್ಷಃ. ಅತ್ರ ಯದಿ ಆದ್ಯಕಲ್ಪಃ ಸ್ವೀಕ್ರಿಯತೆ ಆದ್ಯಃ ಪಕ್ಷಃ ಸ್ವೀಕ್ರಿಯತೆ ತರ್ಹಿ ಜ್ಞಾನಕರ್ಮಣೋ ಸಮುಚ್ಚಯಃ ನ ಸಂಭವತಿ ಇತಿ ದೂಷ್ಯತೆ. ತತ್ರ ಆದ್ಯಕಲ್ಪಂ ದೂಷಯತಿ. ಆತ್ಮೇತಿ ಆತ್ಮಾನಾಪ್ತಿರ್ಭವೇನ್ಮೋಹಾತ್ ಇತಿ ಆದ್ಯಸ್ಯ ಪಕ್ಷಸ್ಯ ದೂಷಣಂ. ಯದಿ ಸಂಸಾರದಶಾಯಾಂ ಬ್ರಹ್ಮ ಆತ್ಮ ಏವ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸಂಸಾರದಶಾಯಾಂ ಯದಿ ಬ್ರಹ್ಮಾತ್ಮನೋರಭೇದೋ ವರ್ತತೆ ತರ್ಹಿ ತಸ್ಯ ಆತ್ಮನಃ ಅವಾಪ್ತಿಃ ಕಥಂ ಭವಿತುಮರ್ಹತಿ. ಬ್ರಹ್ಮ ತು ಆತ್ಮ ಏವ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ ಚೇತ್ ತಸ್ಯ ಅಪ್ರಾಪ್ತಿರ್ನ ಭವಿತುಮರ್ಹತಿ. ಋತೆ ಜ್ಞಾನಾತ್ ಋತೆ ಅಜ್ಞಾನಾತ್ ತದೇವ ಉಚ್ಯತೆ ಮೋಹಾದೇವ ಆತ್ಮಾನಾಪ್ತಿರ್ಭವತೀತಿ. ಪ್ರಥಮೇ ಕಲ್ಪೆ ಬ್ರಹ್ಮಣಃ ಆತ್ಮತ್ವಾತ್ ಆತ್ಮ ಅನಾಪ್ತಿಃ ಮೋಹಾದೇವ ಭವತಿ ಅಜ್ಞಾನಾದೇವ ಭವಿತುಮರ್ಹತಿ. ಆತ್ಮಾನಾಪ್ತೇಃ ಅನ್ಯತ್ ಕಾರಣಂ ನ ಭವಿತುಮರ್ಹತಿ. ಅಜ್ಞಾನಾದೇವ ಆತ್ಮಾನಾಪ್ತಿರ್ಭವತಿ. ತಸ್ಮಾತ್ ಆತ್ಮಪ್ರಾಪ್ತೇಃ ಸಾಧನಂ ಕಿಂ ಸ್ಯಾತ್ ಇತಿ ಚೇತ್ ಆತ್ಮಪ್ರಾಪ್ತೇಃ ಸಾಧನಂ ತಸ್ಯ ಮೋಹಸ್ಯ ಅಜ್ಞಾನಸ್ಯ ನಿವೃತ್ತಿರೇವ. ತನ್ನಿವೃತ್ತಿಶ್ಚ ಜ್ಞಾನಾದೇವ ಸಿದ್ಧ್ಯತಿ ಇತಿ ಕೃತ್ವಾ ತಸ್ಯ ತತ್ರ ಕರ್ಮಣಃ ಅಪೇಕ್ಷಾ ನಾಸ್ತಿ. ತಸ್ಮಾತ್ ತತ್ರ ಜ್ಞಾನಕರ್ಮಣೋ ಸಮುಚ್ಚಯಃ ನ ಭವಿತುಮರ್ಹತಿ. ಯದಿ ಆತ್ಮಾನಾಪ್ತಿಃ ಮೋಹಾದೇವ ಭವತಿ ಅಜ್ಞಾನಾದೇವ ಭವತಿ ತರ್ಹಿ ಜ್ಞಾನಾದೇವ ಆತ್ಮಪ್ರಾಪ್ತಿರಪಿ ಭವಿತುಮರ್ಹತಿ ಇತಿ ಕೃತ್ವಾ ಜ್ಞಾನಕರ್ಮಣೋ ಸಮುಚ್ಚಯೋ ನ ಸಿದ್ಧ್ಯತಿ ಇತಿ ಪ್ರಥಮಃ ಪಕ್ಷಃ ದೂಷಿತೋ ಭವತಿ. ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪ್ರಥಮೇ ಪಕ್ಷೆ ಜ್ಞಾನಕರ್ಮಣೋಃ ಸಮುಚ್ಚಯಃ ನೋಪಪದ್ಯತೆ. ಕುತಃ ಇತಿ ಚೇತ್ ತತ್ರ ಜ್ಞಾನಾದೇವ ಮೋಕ್ಷಪ್ರಾಪ್ತಿಃ ಸ್ಯಾತ್ ಜ್ಞಾನಾದೇವ ಬ್ರಹ್ಮಪ್ರಾಪ್ತಿರ್ಸ್ಯಾತ್ ಇತ್ಯಭಿಪ್ರಾಯಃ. ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ ದ್ವಿತೀಯಂ ದೂಷಯತಿ ಇತರಸ್ಯೇತಿ ಇತರಸ್ಯಾಪಿ ಅನಾತ್ಮನಃ. ಅತ್ರ ಕಿಂಚಿತ್ ಅಧ್ಯಾಹೃತ್ಯ ಅಧ್ಯಾಹಾರಃ ಕರಣೀಯಃ. ಇತರಸ್ಯ ಅನಾತ್ಮನಃ ಪ್ರಾಪ್ತ್ಯ ಸಂಭವಾತ್ ತತ್ರ ಕಿಮಪಿ ಸಾಧನಂ ನ ಸಂಭವಿತುಮರ್ಹತಿ ಇತ್ಯಭಿಪ್ರಾಯಃ. ಇತ್ಯುಕ್ತೆ ಯದಿ ಸಂಸಾರದಶಾಯಾಂ ಬ್ರಹ್ಮ ಆತ್ಮನಃ ಭಿನ್ನಂ ಭವತಿ ತರ್ಹಿ ಯತ್ ಭಿನ್ನಂ ತದ್ಭಿನ್ನಮೇವ ತಿಷ್ಠೇತ್ ತತ್ ಕದಾಚಿದಪಿ ಅಭಿನ್ನಂ ನ ಭವಿತುಮರ್ಹತಿ. ತಸ್ಮಾತ್ ತತ್ರ ಕಸ್ಯಾಪಿ ಸಾಧನಸ್ಯ ಪ್ರಯೋಜನಮೇವ ನಾಸ್ತಿ. ಜ್ಞಾನಂ ವಾ ಕರ್ಮ ವಾ ವಸ್ತುತೋ ಭಿನ್ನಸ್ಯ ಅಭಿನ್ನತಾಂ ಆಪಾದಯಿತುಂ ನ ಪಾರಯೇತ್.
ತಸ್ಮಾತ್ ತತ್ರ ಕಸ್ಯಚಿದಪಿ ಸಾಧನಸ್ಯ ಪ್ರಯೋಜನಂ ನಾಸ್ತಿ ಇತ್ಯಭಿಪ್ರಾಯಃ. ಇತರಸ್ಯಾಪಿ ಅನಾತ್ಮನಃ ವ್ಯಾಖ್ಯಾನೆ ಇತರಸ್ಯ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸ್ವತೋ ವ್ಯತಿರಿಕ್ತಸ್ಯ ಬ್ರಹ್ಮಣಃ ಸ್ವರೂಪತಃ ವ್ಯತಿರಿಕ್ತಸ್ಯ ಬ್ರಹ್ಮಣಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಯದಿ ಬ್ರಹ್ಮ ಆತ್ಮನಃ ವ್ಯತಿರಿಕ್ತಂ ಭವತಿ ಭಿನ್ನಂ ಏವ ಭವತಿ ತರ್ಹಿ ತಸ್ಯ ಅನಾತ್ಮತ್ವಾತ್ ಬ್ರಹ್ಮಣಃ ಅನಾತ್ಮತ್ವಾತ್ ಸರ್ವದಾ ಅನಾಪ್ತಿರೇವ ಸ್ಯಾತ್ ನ ತು ಕದಾಚಿದಪ್ಯಾಪ್ತಿಃ ಕದಾಚಿದಪಿ ತಸ್ಯ ಆಪ್ತಿಃ ನ ಸಂಭವತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಬ್ರಹ್ಮಣಾ ಸಹ ಅಭೇದಃ ಕದಾಚಿದಪಿ ನ ಸಂಭವತಿ. ಸಂಸಾರದಶಾಯಾಂ ವಾ ಮೋಕ್ಷದಶಾಯಾಂ ವಾ ಕಸ್ಯಾಂಚಿದಪಿ ದಶಾಯಾಂ ಬ್ರಹ್ಮಣಾ ಸಹ ಆತ್ಮನಃ ಅಭೇದಃ ನೋಪಪದ್ಯತೆ. ಯತ್ ಸ್ವರೂಪತಃ ಭಿನ್ನಂ ತೇನ ಸಹ ಅಭೇದಃ ಕದಾಚಿದಪಿ ನ ಸಂಭವತಿ. ತಸ್ಮಾತ್ ತತ್ರ ಕರ್ಮಣಾ ಜ್ಞಾನೇನ ವಾ ಆಪ್ತಿರ್ನ ಸಂಭವತಿ ಇತಿ ಕೃತ್ವಾ ತತ್ರ ಕರ್ಮ ವಾ ಜ್ಞಾನಂ ವಾ ನಿಷ್ಪ್ರಯೋಜನಂ ಸ್ಯಾತ್. ನ ಕಿಮಪಿ ಪ್ರಯೋಜನಂ ಕರ್ಮಣೋ ವಾ ಜ್ಞಾನಸ್ಯ ವಾ ತತ್ ಸಮುಚ್ಚಯಸ್ಯ ವಾ ಇತ್ಯಭಿಪ್ರಾಯಃ. ಇತರಸ್ಯಾಪ್ಯನಾತ್ಮನಃ ಇತರಸ್ಯ ಅನಾತ್ಮನಃ ಅನಾಪ್ತಿರೇವ ಇತ್ಯನ್ವಯಃ. ಇತಿ ಸಾಧ್ಯಾಹಾರಂ ಯೋಜನೀಯಂ. ಅಗ್ರಿಮಸ್ಯ ಶ್ಲೋಕಸ್ಯ ಸಂಬಂಧಃ ಯದಿ ತತ್ರ ಯದಿ ತಾವತ್ ವಾಸ್ತವೇನೈವ ವೃತ್ತೇನ ಬ್ರಹ್ಮ ಪ್ರಾಪ್ತಂ ಆತ್ಮಸ್ವಾಭಾವ್ಯಾತ್ ಕೇವಲಂ ಆಸುರಮೋಹಾಪಿಧಾನ ಮಾತ್ರಂ ಏವ ಅನಾಪ್ತಿನಿಮಿತ್ತಂ ತಸ್ಮಿನ್ ಪಕ್ಷೆ ಮೋಹಾಪಿಧಾನಭಂಗಾಯ ನೈವ ಕರ್ಮಾಣಿ ಕಾರಣಂ ಜ್ಞಾನೇನೈವ ಫಲಾವಾಪ್ತೇಃ ತತ್ರ ಕರ್ಮ ನಿರರ್ಥಕಂ ಇತಿ. ಅತ್ರ ಪ್ರಥಮಃ ಏವ ಪಕ್ಷಃ ವಿಸ್ತರೇಣೋಚ್ಯತೆ. ಪೂರ್ವಸ್ಮಿನ್ ಶ್ಲೋಕೆ ಯತ್ ಪಕ್ಷದ್ವಯಂ ಉಕ್ತಂ ಅಭೂತ್ ತತ್ರ ಪ್ರಥಮಃ ಪಕ್ಷಃ ವಿಸ್ತರೇಣ ನಿರಾಕ್ರಿಯತೆ. ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ ಅಸ್ತು ಅಭೇದ ಪಕ್ಷೆ ಮೋಹಾತ್ ಅನಾಪ್ತಿಃ. ಪೂರ್ವಪಕ್ಷಿ ಬ್ರೂತೆ ಅಸ್ತು ಅಭೇದ ಪಕ್ಷೆ ಮೋಹಾತ್ ಅನಾಪ್ತಿಃ ತಥಾಪಿ ಪ್ರಕೃತೆ ಕಿಮಾಯಾತಂ. ಯದ್ಯಪಿ ಮೋಹಾದೇವ ಅನಾಪ್ತಿರ್ಭವತಿ ಅಜ್ಞಾನಾದೇವ ಅಪ್ರಾಪ್ತಿರ್ಭವತಿ ತಥಾಪಿ ಪ್ರಕೃತೆ ಕಿಮಾಯಾತಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಜ್ಞಾನಕರ್ಮಣೋಃ ಸಮುಚ್ಚಯ ವಿಷಯೇ ಕಿಂ ಪ್ರಾಪ್ತಂ ಇತಿ ಪೃಚ್ಯತೆ ಇತಿ ಆಹ. ತಸ್ಯ ಉತ್ತರಂ ಆಹ. ಮೂಲಂ ತತ್ರ ಯದಿ ತಾವತ್ ವಾಸ್ತವೇನೈವ ವೃತ್ತೇನ ಬ್ರಹ್ಮ ಪ್ರಾಪ್ತಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ವಸ್ತುತಃ ಬ್ರಹ್ಮ ಪ್ರಾಪ್ತಂ ಏವ. ಆತ್ಮನಃ ಬ್ರಹ್ಮಣಃ ಅಭಿನ್ನತ್ವಾತ್ ಬ್ರಹ್ಮ ಪ್ರಾಪ್ತಂ ಏವ. ಕುತಃ ಆತ್ಮಸ್ವಾಭಾವ್ಯಾತ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಬ್ರಹ್ಮಣಃ ಆತ್ಮಾಭಿನ್ನತ್ವಾತ್ ಬ್ರಹ್ಮ ಪ್ರಾಪ್ತಮೇವ. ತರ್ಹಿ ಅಪ್ರಾಪ್ತಂ ಇವ ಕಥಂ ಭವತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕೇವಲಂ ಆಸುರಮೋಹಾಪಿಧಾನ ಮಾತ್ರಂ ಏವ ಅನಾಪ್ತಿ ನಿಮಿತ್ತಂ.
ಆಸುರಮೋಹ ಅಪಿಧಾನಂ. ಆಸುರಃ ಮೋಹಃ. ಮೋಹಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಜ್ಞಾನಂ. ಅಜ್ಞಾನಂ ಆಸುರಂ ಭವತಿ. ನ ತು ದೈವಂ. ದೈವಾಸುರ ಸಂಪದ್ವಿಭಾಗಯೋಗಃ ಮೋಹಃ ಇತಿ ಆಸುರಂ ಭವತಿ. ತಾದೃಶೇನ ಆಸುರೇಣ ಮೋಹೇನ ಬ್ರಹ್ಮಣಃ ಅಪಿಧಾನಂ ಕ್ರಿಯತೆ ಇತಿ ಕೃತ್ವಾ ತದೇವ ಅನಾಪ್ತಿನಿಮಿತ್ತಂ ಭವತಿ. ಮೋಹೇನ ಅಪಿಧಾನಂ ಏವ ಅನಾಪ್ತಿನಿಮಿತ್ತಂ ಭವತಿ. ಇತ್ಯುಕ್ತೆ ಮೋಹಾದೇವ ಬ್ರಹ್ಮ ಪ್ರಾಪ್ತಮಪಿ ಅಪ್ರಾಪ್ತಂ ಇವ ಭವತಿ. ಏತದೇವ ಸಂಸಾರಸ್ಯ ಕಾರಣಂ ಇತಿ ಪ್ರಥಮೇ ಪಕ್ಷೆ ಉಚ್ಯತೆ. ತಸ್ಮಿನ್ ಪಕ್ಷೆ ಕಃ ಪರಿಹಾರಃ ಇತಿ ಚೇತ್ ಮೋಹಾಪಿಧಾನಭಂಗಾಯ ನೈವ ಕರ್ಮಾಣಿ ಕಾರಣಂ. ಯದಿ ಮೋಹಃ ಏವ ಸಂಸಾರ ಕಾರಣಂ ತರ್ಹಿ ತಸ್ಯ ನಿವೃತ್ತಿಃ ಕಥಂ ಸ್ಯಾತ್. ಮೋಹಾಪಿಧಾನಸ್ಯ ಭಂಗಃ ಕರಣೀಯಃ. ಮೋಹರೂಪಂ ಯತ್ ಅಪಿಧಾನಂ ವರ್ತತೆ, ಯದ್ ಆವರಣಂ ವರ್ತತೆ, ತಸ್ಯ ಭಂಗಃ ಏವ ಅಪೇಕ್ಷಿತಃ. ತಸ್ಯ ನಾಶಃ ಏವ ಅಪೇಕ್ಷಿತಃ. ತಸ್ಯ ನಾಶಃ ಕಥಂ ಭವಿತುಮರ್ಹತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತತ್ರ ಜ್ಞಾನಮೇವ ಸಾಧನಂ ಭವತಿ, ನ ತು ಕರ್ಮಾಣಿ ತತ್ರ ಸಾಧನಾನಿ ಭವಂತಿ ಇತ್ಯೇತದುಚ್ಯತೆ. ಮೋಹಾಪಿಧಾನಭಂಗಾಯ ನೈವ ಕರ್ಮಾಣಿ ಕಾರಣಂ. ತತ್ರ ಕರ್ಮಣಾಂ ಕಾರಣತ್ವಂ ನಾಸ್ತಿ. ಜ್ಞಾನೇನೈವ ಫಲಾವಾಪ್ತೇಃ ಕುತಃ ಕರ್ಮಾಣಿ ಕಾರಣತ್ವಂ ನ ಪ್ರಾಪ್ನುವಂತಿ ಇತಿ ಚೇತ್ ತತ್ರ ಜ್ಞಾನೇನ ಏವ ಫಲಪ್ರಾಪ್ತಿರ್ಭವತಿ. ಜ್ಞಾನಂ ಏವ ಮೋಹಂ ನಾಶಯತಿ ಇತಿ ಕೃತ್ವಾ ಫಲಾವಾಪ್ತಿಃ ಜ್ಞಾನೇನೈವ ಭವತಿ. ತಸ್ಮಾತ್ ತತ್ರ ಕರ್ಮ ನಿರರ್ಥಕಂ. ತತ್ರ ಕರ್ಮ ನಿರರ್ಥಕಂ ಭವತಿ. ತಸ್ಮಾತ್ ತತ್ರ ಜ್ಞಾನಕರ್ಮಣೋ ಸಮುಚ್ಚಯಃ ನ ಅಪೇಕ್ಷಿತಃ ನ ಸಂಭವತ್ಯಪಿ. ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ. ಅಸುರಸಂಬಂಧೀ ಮೋಹಃ ಆಸುರಃ. ಅಸುರಸಂಬಂಧೀ ಆಸುರಃ. ಅಸುರಸ್ಯ ಅಯಂ ಆಸುರಂ ಆಸುರಃ. ಅಸುರಸ್ಯ ಅಯಂ ಆಸುರಃ. ಆಸುರಃ ಮೋಹಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮಾನವಬೋಧಃ, ಆತ್ಮಾಜ್ಞಾನಂ. ಕೀದೃಶಂ ಆತ್ಮಾಜ್ಞಾನಂ? ಪರಿಚ್ಛಿನ್ನಾತ್ಮಾಭಿಮಾನಲಕ್ಷಣಶ್ಚ. ತತ್ರ ಮೋಹಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತತ್ರ ಕಾರಣಾವಿದ್ಯಾ ಗೃಹೀತಾ ವರ್ತತೆ, ಕಾರ್ಯಾವಿದ್ಯಾಪಿ ಗೃಹೀತಾ ವರ್ತತೆ. ಕಾರಣಾವಿದ್ಯಾ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮಾನವಬೋಧಃ. ಆತ್ಮಾನವಬೋಧಃ ಆವರಣರೂಪಃ. ಪರಿಚ್ಛಿನ್ನಾತ್ಮಾಭಿಮಾನಲಕ್ಷಣಶ್ಚ ಇತ್ಯುಕ್ತೆ ದೇಹಾದಿಷು ಅಹಂ ಇತ್ಯಭಿಮಾನಃ. ಅಯಂ ಕಾರ್ಯಾಜ್ಞಾನಂ ಭವತಿ, ಕಾರ್ಯಾವಿದ್ಯಾ ಭವತಿ. ಮೋಹಸ್ಯ ಕಾರ್ಯರೂಪತ್ವಾತ್ ಅಯಮಪಿ ಮೋಹ ಏವ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ. ಅಸುರಾಣಾಂ ಹ್ಯೇಷೋಪನಿಷತ್ ಇತಿ ಶ್ರುತೇಃ ದೇಹಾಭಿಮಾನಂ ದೇಹಾಭಿಮಾನಃ ಅಸುರಾಣಾಂ ಉಪನಿಷದ್ ಭವತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಸುರಾಣಾಂ ತಥಾ ಜ್ಞಾನಂ ಭವತಿ ತಥಾ ಅಭಿಮಾನೋ ಭವತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತಾದೃಶಃ ಅಭಿಮಾನಃ ಆಸುರೋ ಭವತಿ. ಆಸುರಃ ಇತಿ ಕುತಃ ಉಚ್ಯತೆ ಇತಿ ಚೇತ್ ಸಂಸಾರಕಾರಣಂ ಭವತಿ ಇತ್ಯಭಿಪ್ರಾಯಃ. ಯದ್ಯತ್ ಸಂಸಾರಕಾರಣಂ ಭವತಿ ತತ್ತತ್ ಆಸುರಂ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ ದೈವಾಸುರ ಸಂಪದ್ವಿಭಾಗಯೋಗೆ.
अग्रिमस्य श्लोकस्य सम्बन्धः अनात्मरूपके तु ब्रह्मणि न कर्मसाधनभावं प्रतिपद्यते नापि ज्ञानं कर्मसमुच्चितम् असमुच्चितं वा यस्मात् अन्यत्वं स्वत एव साधकस्य ब्रह्मणोऽपि अन्यत्वं स्वत एव सिद्धं तत्रैवम् अन्यस्यान्यात्मता प्राप्तौ न क्वचिद्धेतु संभवः तस्मिन् सत्यपि नो नष्टः परात्मानं प्रपद्यते। एकोनसप्ततितमे श्लोके पक्षद्वयं संक्षेपेण निराकृतं वर्तते। तत्र पक्षद्वये प्रथमः पक्षः सप्ततितमे श्लोके विस्तरेण निराकृतः, द्वितीयः पक्षः अस्मिन् श्लोके विस्तरेण निराक्रियते। यः संक्षेपेण उक्तः अर्थः सः एव अत्र विस्तरेणोच्यते, ईषद्विस्तरेणोच्यते। व्याख्यानम् एवं प्रथमविकल्पदूषणं प्रपञ्चयतीति अस्मिन् पुस्तके वर्तते, किन्तु द्वितीयविकल्पदूषणम् इति पाठः साधीयान् इति भाति। कुतः इत्युक्ते पूर्वस्मिन् श्लोके प्रथमविकल्पः दूषितः, अस्मिन् श्लोके द्वितीयः विकल्पः दूष्यते। इत्युक्ते दूषणं प्रपञ्चते। एवं द्वितीयविकल्पदूषणं प्रपञ्चयति। कः द्वितीयविकल्पः? संसारदशायां ब्रह्म आत्मनः अन्यत् भिन्नम् इति द्वितीयः कल्पः, द्वितीयः पक्षः अभूत्। तस्य दूषणम् अपि पूर्वमेव संक्षेपेणोक्तम्। एकोनसप्ततितमे श्लोके इतरस्याप्यनात्मनः इति। तदेव दूषणम् अस्मिन् श्लोके प्रपञ्च्यते, ईषद्विस्तरेणोच्यते। अनात्मेति मूलम् अनात्मरूपके तु ब्रह्मणि। यदि ब्रह्म अनात्मरूपकं भवति इत्युक्ते यदि ब्रह्म आत्मनः भिन्नं भवति, स्वरूपतो भिन्नं भवति, तर्हि न कर्मसाधनभावं प्रतिपद्यते। तत्र ब्रह्मावाप्तौ कर्मसाधनं भवितुं नार्हति। कुतः इति चेत् यत् स्वरूपतो भिन्नं तत् केनचिदपि कर्मणा अभिन्नं न भवितुमर्हति। येन सह स्वरूपतो भेदो वर्तते तेन सह अभेदं सम्पादयितुं किञ्चित् कर्म न प्रभवति। तत् सर्वदा एव भिन्नमेव तिष्ठेत्। तस्मात् तत्र कर्मसाधनभावं न प्रतिपद्यते। नापि ज्ञानं केवलं ज्ञानम् अपि तत्र साधनभावं न प्रतिपत्तुमर्हति। अपि च कर्मसमुच्चितं ज्ञानम् अपि। कर्मसमुच्चितम् असमुच्चितं वा ज्ञानं। कर्म असमुच्चितम् इत्युक्ते केवलं ज्ञानं। केवलेन ज्ञानेन अपि भिन्नस्य आत्मनः ब्रह्मभावः न सम्पादयितुं शक्यते। अपि च कर्मसमुच्चितेनापि ज्ञानेन भिन्नस्य आत्मनः ब्रह्मत्वं न सम्पादयितुं शक्यते। यस्मात् अन्यत्वं स्वत एव साधकस्य। अन्यत्वं स्वतः एव भवति इत्युक्ते अन्यत्वं तु स्वरूपमेव भवति। ब्रह्मणः अन्यत्वं
साधकस्य स्वरूपम् एव सत् अपि च ब्रह्मणोऽपि अन्यत्वं स्वत एव सिद्धम्। इत्युक्ते यदि साधकस्य अन्यत्वं वर्तते तर्हि ब्रह्मणः अपि अन्यत्वम् आयाति, अर्थतः आयाति। यदि अहं ब्रह्मणः अन्यः तर्हि ब्रह्म अपि मत्तः अन्यत् स्यात्। इति कृत्वा तत्र एकत्वं कदाचित् न संभवति। केनचिदपि साधनेन एकत्वं न भवितुमर्हति। तत्र एवम् अन्यस्य अन्यात्मता प्राप्तौ न क्वचित् हेतु संभवः। एवं तत्र इत्युक्ते तस्मिन् पक्षे संसारदशायां ब्रह्मात्मनोः भेदः इति पक्षे एवं उक्तेन प्रकारेण अन्यस्य अन्यात्मता प्राप्तौ न क्वचित् हेतु संभवः। अन्यस्य जीवस्य अन्यात्मता प्राप्तौ इत्युक्ते ब्रह्मात्मता प्राप्तौ क्वचित् हेतु संभवः न संभवति। हेतु संभवः नास्ति। इत्युक्ते किंचित् साधनं तत्र न भवितुमर्हति। तस्मिन् सत्यपि नो नष्टः। अत्र नो नष्टः इत्यस्य स्थाने नानष्टः इति पाठः व्याख्यासम्मत इति भाति। नानष्टः इति नानष्टः इत्यत्र उभयथा छेदो भवितुमर्हति, व्याख्यानं भवितुमर्हति। कथम् इत्युक्ते न अनष्टः इति छेदः भवितुमर्हति। न अनष्टः इति अपि च न नष्टः इत्यपि छेदो भवितुमर्हति। न नष्टः, न इत्युक्ते नृशब्दः, न इत्युक्ते नरः इत्यर्थः। न नरो नरः नृशब्दस्य प्रथमैकवचनान्तं रूपम्। एवं उभयथा व्याख्यानं भवितुमर्हति। वस्तुतः नो नष्टः इति पाठः व्याख्यासम्मतः न भाति, किन्तु नानष्टः इति पाठश्चेत् तत्र उभयथा व्याख्यानं स्यात्। तस्मिन् सत्यपि तस्मिन् सत्यपि इत्युक्ते तत्र व्याख्यानं पठामः। तस्मिन् इत्युक्ते अन्यस्मिन्। अन्यस्मिन् अन्यस्मिन् इत्युक्ते ब्रह्मणि। तस्मिन् ब्रह्मणि सत्यपि यद्यपि ब्रह्म वर्तते तथापि कश्चन अनष्टः सन् जीवः, अन्यः जीवः अनष्टः सन् परात्मानं न प्रपद्यते। इत्युक्ते यदि ब्रह्ममत्तः अन्यत् एवं सति तस्मिन् ब्रह्मणि सति अपि अहम् इदानीं ब्रह्मणः अन्यः, यदि मया ब्रह्मभावः प्राप्तव्यः
तर्हि मम आत्मनः नाशः अपेक्षितः स्यात्। इत्युक्ते अहम् इदानीं ब्रह्म नास्मि, मोक्षदशायां ब्रह्म भविष्यामि इति चेत् इदानीम् इत्युक्ते मोक्षदशायां मम नाशः अपेक्षितः स्यात्। इत्युक्ते स्वरूपनाशम् अन्तरेण कश्चित् अन्यत्वं न प्राप्तुं शक्नोति। यदि क्षीरं दधि भवति तर्हि किं भवति? क्षीरस्य क्षीरत्वम् अपगच्छति खलु। क्षीरं नष्टं सदेव दधि भवति। यदा क्षीरं दधित्वम् आपन्नं तदा तत्र क्षीरं नष्टं अभूत्। तत्र क्षीरं नास्ति खलु। तथैव यदि जीवः ब्रह्मत्वं प्राप्नोति, स्वरूपतः अन्यत् सत् ब्रह्मत्वं प्राप्नोति चेत् तत्र किं भवेत्? जीवः अनष्टः सन्, स्वरूपेण अनष्टः सन् ब्रह्मत्वं न प्राप्तुमर्हति। जीवस्य स्वरूपं नष्टं भवेत् ब्रह्मत्वप्राप्तिसमये। तस्मादेवोच्यते तस्मिन् सत्यपि न अनष्टः परात्मानं प्रपद्यते इति एकं व्याख्यानम्। तत्र क्लेशापहारिण्यनुसारेण द्वितीयं व्याख्यानं दृश्यते। नानष्टः इति तत्र छेदः कृतः। न इत्युक्ते पुरुषः, मनुष्यः। तस्मिन् सत्यपि इत्युक्ते ब्रह्मणि सत्यपि ब्रह्म नष्टः सन् परात्मानं प्रपद्यते। इत्युक्ते तेषां मते यदि जीवः ब्रह्मात्मत्वं प्रपद्यते, प्राप्नोति, तर्हि कथं प्राप्नोति? स्वरूपेण नष्टः सन्नेव ब्रह्मत्वं प्राप्नुयात्। तस्मात् मोक्षः इत्युक्ते जीवस्य स्वरूपनाशः इत्यभिहितं भवेत्। स्वरूपनाशस्तु कस्यचित् अनिष्टः, तस्मात् मोक्षः अनिष्टः इत्यायाति। तादृशः मोक्षः केनचित् न इष्येत। व्याख्यानं ननु ज्ञानं कर्म च हेतुरस्तीत्यत आह। जीवस्य ब्रह्मत्वप्राप्तौ ज्ञानं कर्म च हेतुरस्ति इति पूर्वपक्षी शङ्कते। तत्रोच्यते यदि हेतुरस्ति, यद्यपि हेतुरस्ति, तस्मिन् सत्यपि इत्युक्ते हेतौ सत्यपि इत्यभिप्रायः। तस्मिन् इत्युक्ते हेतौ, साधने सत्यपि, तस्मिन् हेतौ सत्यपि न अनष्टः परात्मानं प्रपद्यते। साधकः जीवः अनष्टः परात्मानं न प्रपद्यते। इत्युक्ते नष्टः एव प्रपद्येत। अन्यस्मिन् स्थिते स्वभावविरोधादेव न अन्यात्मता प्राप्तिरित्यर्थः। अन्यस्मिन् स्थिते इत्युक्ते एकस्मिन् यदि जीवस्वरूपेण तिष्ठति, यदि जीवः स्वरूपेण तिष्ठति तर्हि ब्रह्मत्वं न प्राप्तुमर्हति। तदेवोच्यते अन्यस्मिन् इत्युक्ते जीवे, साधके स्वरूपेण स्थिते सति
यदि जीवः स्वरूपेण तिष्ठति तर्हि स्वभावविरोधात् न अन्यात्मता प्राप्तिः, जीवस्य अन्यात्मता प्राप्तिर्न संभवति। यथा यदि क्षीरं स्वरूपेण तिष्ठेत् तर्हि तस्य दधित्वप्राप्तिर्न संभवति। क्षीरत्वे नष्टे एव तस्य दधित्वप्राप्तिर्भवितुमर्हति। तथैव जीवस्य स्वरूपे नष्टे एव सः ब्रह्मत्वं प्राप्तुमर्हति। तस्मात् अस्मिन् पक्षे मोक्षो नाम जीवस्य स्वरूपनाशः इत्यभिप्रेतः स्यात्, स च अनिष्टः इत्यभिप्रायः। अग्रिमस्य श्लोकस्य सम्बन्धः। अपरस्मिंस्तु पक्षे विधिः परात् परमात्मानुकूलेन ज्ञानाभ्यासेन दुःखिनः द्वैतिनोऽपि विमुच्येरन् न परात्मविरोधिना। अपरस्मिंस्तु पक्षे विधिः, तत्र व्याख्यानम् अस्तु तस्य आत्मानात्मरूपं ब्रह्म संसारदशायाम् अपि इत्याशङ्क्य। अत्र अपरः पक्षः इत्युक्ते जीवपरमात्मनोः आत्मपरमात्मनोः भेदोऽपि वर्तते अभेदोऽपि वर्तते इति पक्षः। संसारदशायाम् अपि आत्मपरमात्मनोः भेदोऽपि वर्तते अभेदोऽपि वर्तते, मोक्षदशायामपि जीवपरमात्मनोः भेदोऽपि वर्तते अभेदोऽपि वर्तते इति अयं पक्षः। स एव पक्षः अत्रोच्यते अपरस्मिंस्तु पक्षे इति। अस्तु तस्य आत्मानात्मरूपं ब्रह्म संसारदशायाम् अपि ब्रह्म आत्मानात्मरूपं भवति। इत्युक्ते आत्मना सह ब्रह्मणः अभेदोऽपि वर्तते भेदोऽपि वर्तते इति। इत्याशङ्क्य तस्मिन्नपि पक्षे देवो भूत्वा देवानप्येतीति न्यायेन अहं ब्रह्मास्मीति उपासनया एव तत्प्राप्तेः तद्विधिरेव कथञ्चिदभ्युपगन्तव्यः न कर्मसिद्धिः। तत्रोच्यते तस्मिन्नपि पक्षे उपासनविधिरेव अपेक्ष्यते न तु कर्मविधिः इति। यदि ब्रह्म आत्मनः भिन्नम् अभिन्नं च भवति तस्मिन् पक्षे यदि अयम् आत्मा ब्रह्मत्वं प्राप्तुमिच्छति तर्हि तत्र किं साधनं स्यात् इत्युक्ते उपासनम् एव तत्र साधनं स्यात्, न तु कर्माणि इति अभिप्रायः। तस्मिन्नपि पक्षे देवो भूत्वा देवानप्येति इति न्यायेन अहं ब्रह्मास्मीति उपासनया एव तत्प्राप्तेः इत्युक्ते ब्रह्मत्वप्राप्तेः तद्विधिरेव कथञ्चित् अभ्युपगन्तव्यः। तद्विधिरेव इत्युक्ते अहं ब्रह्मास्मीति उपासनविधिरेव कथञ्चित् अभ्युपगन्तव्यः न कर्मसिद्धि। तस्मिन्नपि पक्षे कर्मसिद्धिर्न भवति। कुतः? तस्य केवलभेदाश्रयत्वेन स्वाभ्युपगतब्रह्म रूपविरोधित्वात्।
कर्म तत्र साधनं न भवति। कुतः इत्युक्ते कर्म केवलभेदाश्रयं भवति। कर्म केवलं भेदम् आश्रित्य तिष्ठति। तस्मात् स्वाभ्युपगतब्रह्मरूपविरोधित्वं कर्मणि वर्तते। कर्म स्वेष्टब्रह्मरूपविरोधि भवति भेदरूपत्वात् भेदाश्रयत्वात् इत्याह। अत्र किम् अवगन्तव्यमित्युक्ते संसारदशायां जीवब्रह्मणोः भेदः अप्यस्ति अभेदोऽप्यस्ति। अत्र मुमुक्षुणा किम् इष्यते इति चेत् ब्रह्मणा अभेदः एव इष्यते खलु, न तु भेदः। यद्यपि भेदः अस्ति अभेदोऽप्यस्ति, किन्तु मुमुक्षुणा ब्रह्मणा सह अभेदः एव इष्यते। तस्मात् तादृशेन मुमुक्षुणा कीदृशं साधनं स्वीकार्यम् इत्युक्ते यत् साधनम् अभेदपक्षपाति भवति तादृशं साधनं स्वीकार्यं, न तु यद्भेदानुकूलं वर्तते। यत् साधनं भेदपक्षपाति भवति तादृशं साधनम् अत्र अकिञ्चित्करं भवेत्। एवं सति कीदृशं साधनम् अभेदपक्षपाति भवति, कीदृशं साधनम् अभेदानुकूलं भवति इति पृष्टे सति तत्र अहं ब्रह्मास्मीति उपासनम् अभेदपक्षपाति भवति, न तु कर्म अहं कर्ता अहं ब्रह्मप्राप्त्यर्थम् इदं करोमि इति यत् कर्म वर्तते तद् भेदपक्षपाति भवति। तत् ब्रह्मणा सह अभेदप्राप्त्यर्थं तत्र अभेदप्राप्तौ अनुकूलं न भवति इत्यभिप्रायः। तदेवोच्यते अपरस्मिंस्तु पक्षे विधिः। अपरस्मिन् पक्षे इत्युक्ते संसारदशायां भेदोऽप्यस्ति अभेदोऽप्यस्ति इति पक्षे विधिः। विधिः इत्युक्ते यद्यपि विधिः अङ्गीक्रियते तथापि उपासनविधिरेव अभ्युपेयः न कर्मविधिः इत्यभिप्रायः। तत्र श्लोकः परमात्मानुकूलेन ज्ञानाभ्यासेन दुःखिनः द्वैतिनोऽपि विमुच्येरन् न परात्मविरोधिना। द्वैतिनः अपि, द्वैतिनः इत्युक्ते ये जीवात्मनः ब्रह्मणः भेदमिच्छन्ति तादृशः द्वैतिनः अपि भेदवादिनः अपि द्वैतिनः वस्तुतः दुःखिनो भवन्ति। तस्मादुच्यते दुःखिनः द्वैतिनः अपि। यावत्पर्यन्तं द्वैतदृष्टिर्वर्तते तावत्पर्यन्तं दुःखित्वम् अपि अनुवर्तते इत्यभिप्रेत्य दुःखिनः द्वैतिनः अपि इत्युच्यते। दुःखिनः द्वैतिनः अपि परमात्मानुकूलेन ज्ञानाभ्यासेन विमुच्येरन्। यद्यपि ते द्वैतिनः कथम् इत्युक्ते तैः भेदः अङ्गीक्रियते। यद्यपि अभेदः अपि अङ्गीक्रियते तथापि तेषां मते भेदो वर्तते इति कृत्वा ते द्वैतिनः। तादृशः द्वैतिनः अपि परमात्मानुकूलेन इत्युक्ते परमात्माभेद अनुकूलेन ज्ञानाभ्यासेन इत्युक्ते अहं ब्रह्मास्मि इति उपासनाभ्यासेन विमुच्येरन्। इत्युक्ते यद्यपि किञ्चित् साधनं वर्तते तदभेदापत्तेः अभेदप्राप्तेः तथापि तत्साधनं
ಜ್ಞಾನಮೇವ ಸ್ಯಾತ್, ಉಪಾಸನರೂಪಂ ಜ್ಞಾನಮೇವ ಸ್ಯಾತ್, ನತು ಕರ್ಮ. ಕುತಃ ಕರ್ಮ ಸಾಧನಂ ನ ಭವತಿ ಇತಿ ಚೇತ್ ಪರಮಾತ್ಮ ವಿರೋಧಿನ ಕರ್ಮಣ. ಕರ್ಮ ಪರಮಾತ್ಮ ವಿರೋಧಿ ಭವತಿ. ಪರಮಾತ್ಮ ವಿರೋಧಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪರಮಾತ್ಮನಾ ಸಹ ಅಭೇದಸ್ಯ ವಿರೋಧಿ ಭವತಿ. ಪರಮಾತ್ಮಾಭೇದ ವಿರೋಧಿ ಭವತಿ. ಕರ್ಮಣಃ ಭೇದರೂಪತ್ವಾತ್ ಭೇದಾಶ್ರಿತತ್ವಾತ್ ತಸ್ಮಾತ್ ಕರ್ಮಣ ನ ವಿಮುಚ್ಯೇರನ್. ತಸ್ಮಾತ್ ಯೇಷಾಂ ಮತೆ ಭೇದೋಪ್ಯಸ್ತಿ ತೇಷಾಮಪಿ ಮತೆ ಮೋಕ್ಷಪ್ರಾಪ್ತೇಃ ಸಾಧನಂ ಕರ್ಮ ನ ಭವಿತುಮರ್ಹತಿ ಇತ್ಯಭಿಪ್ರಾಯಃ. ಯದ್ಯಪಿ ಭೇದಃ ಇದಾನೀಂ ಸ್ವೀಕೃತಃ ತಥಾಪಿ ಅಭೇದಃ ಏವ ಇಷ್ಟಃ ತೇಷಾಮಪಿ. ಯದಿ ಅಭೇದಃ ಇಷ್ಟಃ ತರ್ಹಿ ಅಭೇದಾನುಕೂಲಂ ಕಿಂಚಿತ್ ಸಾಧನಂ ಅನುಷ್ಠೇಯಂ ಭವತಿ. ತದ್ ಅಭೇದಾನುಕೂಲಂ ಸಾಧನಂ ಕರ್ಮ ನ ಭವಿತುಮರ್ಹತಿ. ತತ್ತು ಜ್ಞಾನಮೇವ ಇತಿ ಕೃತ್ವಾ ತತ್ರಾಪಿ ಕರ್ಮಣಃ ಅಪೇಕ್ಷಾ ನಾಸ್ತಿ. ತಸ್ಮಾತ್ ತಸ್ಮಿನ್ನಪಿ ಪಕ್ಷೆ ಜ್ಞಾನಕರ್ಮಣೋ ಸಮುಚ್ಚಯಃ ನೋಪಪದ್ಯತೆ ಇತ್ಯಭಿಪ್ರಾಯಃ. ಇದಾನೀಂ ಸ್ಥಾಪಯಾಮಃ. ಓಂ ಪೂರ್ಣಮದಃ ಪೂರ್ಣಮಿದಂ ಪೂರ್ಣಾತ್ ಪೂರ್ಣಮುದಚ್ಯತೆ ಪೂರ್ಣಸ್ಯ ಪೂರ್ಣಮಾದಾಯ ಪೂರ್ಣಮೇವಾವಶಿಷ್ಯತೆ. ಓಂ ಶಾಂತಿಃ ಶಾಂತಿಃ ಶಾಂತಿಃ.